अजब रमा राघवची जोडी. अहो गुरुजी, आता अजून किती वेळ? अहो इथे सर्वांची भुकेनी जीव जायची वेळ आलेली आहे आणि अजूनपर्यंत जेवणाचा पत्ता देखील नाही. आज अन्नदान करणार असं सांगून तुम्ही आम्हाला फसवताय का? ही काय फक्त जेवणावर नाहीये, हे पुण्याचं काम आहे. नाही, मला माहिती आहे उशीर झाला, त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो. पण आम्ही अन्नदान करणार. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमची फसवणूक होऊ देणार नाही. अहो, बरोबर आहे, पण किती वेळ? काय आहे? किती वेळ आहे? कृपा करून तुम्ही सगळ्यांनी शांत राहा जरा. काय शांत शांत काय झालं? अन्नदानाला सुरुवात का नाही केली अजून? हा सगळा माझा दोष आहे. नाही नाही, हे बघा, दोष कोणाचाच नाहीये. अरे राघवा, जरा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न घेऊन जो टेम्पो येत होता त्याचा वाटेत अपघात झाला, सगळं अन्न रस्त्यात सांडलं. आता या सर्व उपस्थितांना अन्नदान न केल्याशिवाय पाठवावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रे. काय करावं सुचत नाहीये. आबा जरा एक मिनिट इकडे. बघा, आपण साधी पोळी भाजी खायला घालू शकलो ना तरी चालेल, पण सगळ्या भक्तांना उपाशी नाही पाठवायचा. आपण असं करूया, काहीतरी मार्ग काढूया. आईशी बोलून बघूया, ते नक्की काहीतरी मार्ग काढेल यातून. ह्यात आई काय मदत करणार आहे? तिला एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायला जमणार आहे का? दादा तू थांब जरा. आबा ठरवलं तर अशक्य काही नाहीये, एकदा आईशी बोलून तरी बघूया. गुरुजी, आता बस, पुरे झालं. आता आम्ही निघतो. आता काही सहन होत नाहीये. चला बाबा, चला. ऐका मी हात जोडतो. ऐका दादा, ऐका ना, मी हात जोडून माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. हे बघा, आज जे काही घडलं ते कोणाच्याच हातात नव्हतं. आम्हाला थोडा वेळ द्या. अन्नदान होणार हे नक्की. आम्ही तुमची सोय करणार. आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. काय सोय करणार? आबा असं करा, तुम्ही माझ्या बरोबर करा. नारायणा, तोपर्यंत इथली सगळी तयारी तू करून ठेव. आता मी आणि आबा परत येऊ, ती अन्नदानाची काहीतरी सोय करू. आबा ठीक आहे, तू म्हणतोस तसा प्रयत्न करून बघू. परमेश्वरा, आता माझी लाज राखणं तुझ्या हातात आहे. सत्य या. आई, अहो अहो काय झालं? मघाशी तुम्ही खूप घाईघाईत फोन ठेवून दिला होतात. मला खूप काळजी वाटली हो. कसं सांगू शालिनी, आई, आजवर मी कित्येक समस्यांना सामोरं गेलो, पण आजपर्यंत अशी चारी बाजूनी माझी कोंडी झाली अशी कधी अवस्था झाली नव्हती ग. अरे पण झालं तरी काय? आई, अन्नदानासाठी जे अन्न येणार होतं ते मंदिरात पोहोचणारच नाही. आजवरच्या माझ्या भक्तीला कलंक लागणार आहे. काय म्हणजे नेमकं झालं तरी काय? आई, ते सगळं मी तुला सविस्तर सांगतो. आधी तू मला सांग की आपण आपल्या घरून मंदिरातल्या भक्तांसाठी काही जेवणाची सोय करू शकतो का? अरे पण मंदिरामध्ये खूप लोक असतील आणि इतक्या लोकांचा स्वयंपाक आयत्या वेळेस कसा होईल ना? बापरे, खूप वाईट वेळ आले आपल्यावर. अगं पण काहीतरी मार्ग काढावाच लागणार ना. देवा, हा काय प्रसंग ओढवला रे? आम्हाला अन्नदानाचं पुण्य मिळू नये असं वाटतंय का तुला? अरे देवा, मला तर खूप टेन्शन आलंय. आबांवर किती विश्वास आहे सगळ्यांचा. हो श्रुतीबाळ, माझ्यावरच्या त्याच विश्वासाने जेवायला आलेले सगळे भाविक आज विनमुख परत जाणार आहे. राघवा, हे देव सगळं असं का घडवतोय? तो मला अशी कुठली शिक्षा देऊ पाहतोय? माझ्या हातून असं काय पाप घडलंय?
आई आज देवळात उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकाचा मला तळतळाट लागणार आहे. नाही अंकल गुरुजी, तुमच्या हातून पाप घडणं शक्यच नाही. घडेल तर ते फक्त पुण्य, तेही अन्नदानाचं. ह्या घ्या पुरणपोळ्या. सगळ्यांना पुरतील, आत अजून आहेत. पुरणपोळ्या? रमा, अगं तू तर फक्त घरच्यांसाठी पोळ्या करणार होतीस, मग एवढ्या कशा झाल्या? आजी, कदाचित गणपती बाप्पाचीच इच्छा होती की आपल्या घरातून आज अन्नदान व्हावं. ठरल्यापेक्षा पुरण जरा जास्त झालं आणि त्यामुळे पोळ्याही जास्त झाल्या. वा रमा, तू तर सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केलास. आबा बघितलं, आपण साधी पोळी भाजीची सोय करायला म्हणून इथे आलो आणि आता चक्क पुरणपोळीचं जेवण घेऊन जाणार होतो. आता आपण भक्तांना गौरी आईच्या प्रसादाचं जेवण वाढू, तेही रमाच्या हातचं. पण रमा, मला हे कळत नाहीये की इतक्या पुरणपोळ्या झाल्या कशा? रमा, अगं तू तर प्रमाण सगळं शालिनीला विचारून घेतलं होतंस ना, तरी एवढं जास्त पुरण कसं झालं? गुळाची ढेप आता पचकणार, संधीची वाटच बघत असणार आहे. हो आजी, आईने सांगितल्याप्रमाणेच मी डाळ घेतली होती. साधारण 20-25 पोळ्या होतील इतकं पुरण घातलं होतं. पण अचानक ते पुरण पातळ झालं आणि ते घट्ट करण्यासाठी ऍडजस्ट करता करता पुरण वाढत गेलं. नशीब हिने माझं नाव नाही घेतलं, आता वेंधळेपणासाठी खा ओरडा. 25 पोळ्यांऐवजी 75 पोळ्या होतील एवढं पुरण पातळ झालं. असू दे ग पूजा, होतं असं सुरुवातीला, पण तिने तिची चूक दुरुस्त केली हे जास्त महत्वाचं. पातळ झालेलं पुरण घट्ट केलं कुणाच्याही मदतीशिवाय आणि सगळ्या पोळ्या केल्या. ठमे, तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बघितलं ना आई, तुमची ठमी तिने एखादी गोष्ट जर मनात आणली तर ती तडीच नेल्याशिवाय काही गप्प बसत नाही. रमा बाळा, आपल्या घरात गौरी आई येते ना, ती वेगवेगळ्या रूपाने येते ग. कधी लक्ष्मी बनून येते तर कधी दुर्गा बनून. पण आज तू आलीयस ती अन्नपूर्णेच्या रूपाने. खरंच रमा, आज तू नसतीस तर कुठल्या नामुष्कीला तोंड द्यावं लागलं असतं तेच समजत नाही. रमा, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही ग. अंकल गुरुजी, आयुष्यभर ऋणी करून टाकलंस तू मला.
अंकल गुरुजी, तुम्ही मला बाळ म्हणता आणि माझेच आभार मानता. आपल्या माणसाची आपणच मदत नाही करणार तर मग कोण करणार? या फॅमिलीने माझ्यासाठी काय केलंय हे नाही सांगू शकत मी. सुखी राहा बाळा. पण हे सगळं तर माझ्यामुळे झालंय. ही कसली अन्नपूर्णा? खरी अन्नपूर्णा तर मी आहे. पण आता मी हे सगळ्यांना कसं सांगू? मंदिरातूनच फोन. मी बोलतो त्यांच्या. आबा मी द्या मी बोलतो त्यांच्याशी, त्यांना सांगतो जेवण घेऊन येतो. शालिनी, या सगळ्या पोळ्या डब्यात देतेस? हो. अंकल गुरुजी, फक्त पुरणपोळ्याच नको, मी पटकन बटाट्याची भाजी पण करून देते. आणि इतकं पुरण झालं म्हणजे पाणी पुष्कळ असेल. कटाची आमटी पण करूया काय शालिनी? हो हो. आणि आई, सगळ्या जणी जर पदर खोचून उभ्या राहिलो तर वेळ कशाला लागतोय? हो चला. चला श्रुती पूजा तयारीला चला, मदत करूया आपण. मी सुद्धा येते. चल, 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 चल. आबा राघव, आज रमाने आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवलं रे. राघवा, रमासारखी मुलगी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याचं आहे रे. तिला आयुष्यभर मनापासून जप. हो आबा. अहो, अजून किती वेळ थांबायचं आम्ही? तुम्ही अन्नदानाच्या पुण्यासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आणि आता जेवण न वाढता आम्हाला काय थांबून ठेवलंय? अहो, टेम्पोचा अपघात झाला हे तुम्ही सुद्धा ऐकलं ना. मग आता आम्ही तरी काय करणार त्यात? म्हणजे आम्ही आता घरी निघायला हरकत नाही. आमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः करू. हो दादा, असं करू नका. राघव म्हणालाय ना अन्नदान होणारच, मग आपण थोडा धीर धरूया ना. अहो, किती वेळ धीर धरायचा? बस झालं आता. हे बघा, आम्हाला गुरुजींकडून फसवणुकीची अपेक्षा नव्हती. हे बघा, आता आम्ही मुळीच थांबणार नाही. चला रे, निघा पुढे. चला, निघूया आम्ही. आणि याच्या पुढे गजानन गुरुजींवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. हो, असं करू नका. थोडा वेळ थांबा. आपण गजानन गुरुजी आणि राघवची थोडा वेळ वाट बघूयात ना. हा. हो, हे बघा, गुरुजी आले. रिकाम्या हाताने परत आले. नाही नाही, मी रिकाम्या हाताने नाही आलोय. हो, थोड्याच वेळात माझ्या घरातून सुग्रास अन्न येणार आहे. माझ्या लेकी सुनांनी बनवलेला स्वयंपाक आहे तो. आणि तो जेवल्यानंतर तुम्ही सगळे जण तृप्त व्हाल, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. देठ पण टाकते त्याच्यामध्ये. आई, सगळा स्वयंपाक किती पटापट झाला नाही आज? अगं हो, पुरणपोळ्या तू करून ठेवल्या होत्यास. भाजी आमटीला किती वेळ लागतोय? चला, आता हे सगळे डबे पॅक झाले ना की मी मंदिरात घेऊन जातो. मी सुद्धा येते. तू कशाला? अहो आई, रमा एकटीच कसं हे सगळं जड उचलणार ना. मी आणि अश्विनी पण सोबत जातो तिच्या. नको पूजा वहिनी, अहो मी एकटीने सगळं मॅनेज करेल, काहीच हरकत नाहीये. रमे, पूजाचं म्हणणं बरोबर आहे. अगं तू एकटी कशी देशील सगळे डबे? अश्विनीला घेऊन जा, तिला आमटीचा डबा धरू दे. आणि पोळ्या आणि भाजी दोन्ही डबे तूच धर पाहिजे तर. अश्विनी, नीट धर ग डबा, नाही तर सांगशील वाटेत. हो, नीट धर. बरं ठीक आहे, मग आम्ही येतो.
बरं नारायण चल पुरणपोळ्या वाढायला घेतो. हो मी पण बटाट्याची भाजी वाढायला घेते. अश्विनी ती आमटी घे ना वाढायला. मी चल चल. बरं हात खूप दुखतोय काका. आमटीचा डबा इतका जड होता ना, माझं मला माहिती मी कसा आणला. बर बर हा पण आणलास ना खूप चांगलं केलं. मग जा तो डबा घेऊन ये आणि आमटी वाढायला घे. हं? जा. अहो ताई तुम्ही अशा पायरीवर का बसलात? या ना आतमध्ये सतरंजीवर बसा. अरे पोरा इथं पायरीवर काय आणि सतरंजीवर काय, देव समधीकडे असतो या बघ. आणि मी इथं देवाच्या पायथ्याशीच बरी आहे. बर हे घ्या ना हे घ्या. अश्विनी ये जरा वाढायला. हा नारायण चला सुरुवात करा. बाळा जरा खाली बघ, कुंकू लावते. नमस्कार. सुखी राहा. असेच आनंदात आणि एकोप्याने राहा पोरांनो. एकमेकांच्या हातात हात धरून राहिलात तर नशिबाच्या कोणत्या बी प्रसंगाला तुम्ही तोंड द्याल. तुमच्या जोडीला कोणाची बी नजर ना लागो पोरांनी. आय होप हे कोणी ऐकलं नसेल. इथल्या कोणालाच अजून माझं आणि राघवचं रिलेशन माहित नाहीये. मी पाणी आणतो तुमच्यासाठी. आलेच हो मी. थांबून ये बस. जपून ठेव. तुझ्यासाठीच आहे. त्या झोपतीने आम्हाला काय दिलं? आधीच इतका तोंडभर आशीर्वाद दिला, तो पुरला नाही वाटत. ए पोरी तू मी ये. हा मला पण काहीतरी द्या ना. हे बघ पोरी, मी एक तुला तुझ्या उपयोगी पडणारा सल्ला देते. स्वतः पलीकडचं जग बघायला शिक जरा. म्हणजे बघ तुला समजल मोकळं सोडणं म्हणजे प्रेम आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव पोरी, जे तुझं नसेल ना ते तू किती बी आणि काय बी केलं तरी मिळणार नाही. तेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तू स्वतःचा आनंद शोधून बघ. शेवटी तू पेरशील तेच उगवल. कळलं? तुम्ही काहीही म्हणा, राघव फक्त माझा आणि माझाच राहील. मी आलेच.